माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. पण आपण गणपती बाप्पा का बसवतो? सगळे बसवतात आणि आपल्या पूर्वीपासून प्रथा चालत आली आहे म्हणून आपण गणपती बाप्पा बसवतो का हो? यामागे एक कथा आहे, ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. ऋषी वेदव्यास यांनी महाभारत या महाग्रंथाची रचना केली, परंतु त्यांना एवढ्या मोठ्या ग्रंथाचं लिखाण एकट्याला करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी श्री गणपती बाप्पांना मदतीला घेतलं, कारण गणपती बाप्पा बुद्धीचा देवता आहेत. गणपती बाप्पांना महाभारत लिहिण्याची विनंती केली. गणपती बाप्पाही तयार झाले, पण गणपती बाप्पांनी व्यासांना एक अट घातली. व्यासांनी महाभारताचे श्लोक सांगताना कोठेही थांबायचं नाही. जर विचार करण्यासाठी व्यास ऋषी थांबले तर ते लिखाण करताना गणपती बाप्पांनाही थांबावं लागेल. मग गणपती बाप्पा हे लिखाण सोडून निघून जातील. महर्षी वेदव्यासांनी गणपती बाप्पांची ही अट पूर्ण केली, पण त्यांनीसुद्धा गणपती बाप्पांना एक अट घातली. ती अट अशी होती की व्यासांनी रचलेल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ गणपती बाप्पांना समजल्याशिवाय त्यांनी तो लिहायचा नाही. गणपती बाप्पांनी ही अट मान्य केली आणि महाभारत या ग्रंथाच्या लिखाणाला सुरुवात झाली. महर्षी वेदव्यासांनी गणपती बाप्पांना एक श्लोक सांगायचे. गणपती बाप्पा तो श्लोक लिहून होईपर्यंत वेदव्यास पुढच्या श्लोकाची तयारी करायचे. गणपती बाप्पा बुद्धीचा देवता असल्यामुळे प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घ्यायचे आणि मगच लिहायचे. महाभारत लिहिण्याचं काम रात्रंदिवस चालू होतं. त्यामुळे गणपती बाप्पांना थकवा आला आणि त्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊ लागलं. गणपती बाप्पांच्या शरीराचं तापमान वाढू नये म्हणून महर्षी ऋषींनी गणपती बाप्पांना मातीचं लेपन केलं. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली. मातीचं लेपन केल्यामुळे गणपती बाप्पा आखडून गेले. हे लिखाण 10 दिवस चालू होते. अनंत चतुर्थीला हे लिखाण संपलं. त्यावेळेला गणपती बाप्पांच्या अंगावरची माती निघत चाललेली. महर्षी ऋषींनी त्या मातीचं पाण्यात विसर्जन केलं. तेव्हापासून आपल्या घरी 10 दिवस गणपती बसवण्याची प्रथा चालू झाली आणि ती आजसुद्धा चालू आहे. गणेश चतुर्थीला चंद्र पाहत नाहीत आणि चंद्राचं दर्शन केलं तर त्याच्यावर चोरीचा आळ येतो असं म्हटलं जातं. या पाठीमागे एक कथा आहे, ती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गणपतीला हत्तीचं मुख प्राप्त झाल्यानंतर सर्वजण त्यांना गजमुख म्हणायला लागले आणि गणपती बाप्पांची बुद्धी अफाट होती, त्यामुळे सर्वजण गणपती बाप्पांचा आदर करत होते. पण चंद्र मात्र गणपतीच्या रूपाला सदैव नावं ठेवत होता, कारण चंद्राला त्याच्या सौंदर्याचा गर्व झाला होता. एकदा काय होतं, गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून घाईघाईने जात होते. उंदराला अचानक वाटेत साप दिसला, त्यामुळे तो दचकला. उंदीर दचकल्यामुळे त्यावर बसलेले गणपती बाप्पा टुणकन खाली पडले. तेव्हा ते दृश्य पाहून चंद्र हसायला लागला. हे पाहून गणपती बाप्पांना खूप राग आला आणि गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिला, आजपासून तुझं तोंड कोणीसुद्धा पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. त्या दिवसापासून चंद्राचे तेज कमी झाले. गणपती बाप्पांच्या शापाने चंद्र अतिशय भयभीत झाला. मग त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले, तुला शाप गणेशाने दिला आहे, त्यामुळे तो शाप मागे घेण्याचा अधिकार हा गणपती बाप्पांना आहे. त्यामुळे तू गणपती बाप्पांना प्रसन्न कर. शेवटी चंद्राने खूप मोठे तप करून श्री गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले.
चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपती बाप्पांनी चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्याच्यावर त्या वर्षात चोरीचा आळ येईल असं सांगितलं. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझं तोंड पाहिलं तर त्याच्यावर खोटा आळ येऊ नये म्हणून त्यानं काय केलं पाहिजे. तेव्हा गणपती बाप्पांनी सांगितले त्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं, म्हणजे त्या खोट्या आळातून त्यांची मुक्तता होईल. आणि जो कोणी संकष्टी चतुर्थीचं व्रत करेल ते व्रत तुझा चेहरा पाहिल्याशिवाय पूर्ण होणार नाही असं वरदान गणपती बाप्पांनी चंद्राला दिलं. यामुळेच गणेश चतुर्थीला चंद्राचं तोंड बघितलं जात नाही आणि संकष्टी चतुर्थीला चंद्राचं तोंड बघितल्याशिवाय उपवास सोडला जात नाही. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला मोदक का आवडतात? एकदा काय होतं, भगवान शंकर झोपलेले असतात आणि गणपती बाप्पांना दरवाजाच्या बाहेर पहारा देण्यासाठी सांगितलेलं असतं. तेव्हा तिथे परशुराम येतात. गणपती बाप्पा त्यांना दारात थांबवतात, परंतु परशुराम गणपती बाप्पांशी भांडू लागतात. यावेळेला परशुराम आणि गणपती बाप्पा यांच्यामध्ये युद्ध होतं आणि या युद्धामध्ये गणपती बाप्पांचा एक दात तुटतो. तेव्हा गणपती बाप्पांना एक दात तुटल्यामुळे जेवण करताना त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांच्यासाठी मोदक तयार केले गेले. मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची जास्त गरज नसते. ज्यावेळेला गणपती बाप्पांना भूक लागत होती त्यावेळेला त्यांना मोदक खायला देत होते. तेव्हापासून मोदक हा गणपती बाप्पांचा आवडीचा पदार्थ बनला. मोद म्हणजे आनंद. बरं, आपल्या गणपती बाप्पाला 21च मोदक अर्पण का केले जातात? तर त्यांच्यासोबत इतर देवतांचंही पोट भरलं जातं आणि गणपती बाप्पांना 11 मोदक अर्पण केले तर इतर देवतांचेही आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यामुळे गणपती बाप्पांना 21 मोदक अर्पण केले जातात. एकदा गणपती बाप्पा माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्यासोबत आई अनुसया यांच्या घरी गेले होते. आई अनुसयाने विचार केला की प्रथम गणपतीला जेवण द्यावे. जेवण वाढल्यानंतर गणपतीची भूक काही संपत नव्हती. त्यावेळेला अनुसयाने विचार केला, मी जर याला काहीतरी गोड खायला दिले तर कदाचित गणपती बाप्पांचं पोट भरेल. त्यावेळेला तिने गणपती बाप्पांना मोदक खायला दिले आणि गणपती बाप्पांचं लगेच पोट भरलं. तेव्हापासून गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना दुर्वा का बरं वाहतात? तर याचीही एक कथा आहे. अनलासूर नावाच्या राक्षसाने ऋषीमुनी आणि देवतांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. अनल म्हणजे अग्नी. सर्व देव आणि ऋषी गणपती बाप्पांच्याकडे गेले. त्यावेळेला गणपती बाप्पा आणि अनलासूर नावाचा राक्षस यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध झालं आणि गणपती बाप्पांनी त्या राक्षसाला गिळून टाकलं. यामुळे काय होतं, गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. गणपती बाप्पांचा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक ऋषीमुनींनी भरपूर प्रयत्न केले, मात्र कशानेच गणपती बाप्पांच्या पोटातील त्रास कमी होत नव्हता. तेव्हा 18 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवल्या. कपश्य ऋषींनी दुर्वांच्या 21 जुडी गणपती बाप्पांना खाण्यास दिले. दुर्वा खाल्ल्यामुळे गणपती बाप्पांच्या पोटातील जळजळ कमी झाली आणि यानंतर आनंदी होऊन गणपती बाप्पांनी जो मला दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञ, व्रत, दान, तीर्थयात्रा केल्याने जे पुण्य मिळतं ना, ते पुण्य
मिळेल असा आशीर्वाद दिला. यामुळे दरवर्षी गणपती बाप्पांना आपण 21 दुर्वा वाहत असतो. आपल्या हिंदू धर्मात तुळशी मातेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कोणतीही पूजा करताना तुळशी मातेचा पहिल्यांदा मान असतो. तुळशीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. पण गणपती बाप्पांची पूजा करताना तुळशीचा अजिबात उपयोग केला जात नाही. तुळशी मातेचा निषेध केला जातो. हे का ते तुम्हाला माहिती आहे का हो? अशी कथा सांगितली जाते की राजा धर्मात्मची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघालेली असते. तीर्थयात्रेच्या दरम्यान तुळशीने पाहिले की गणेश जे गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. त्यांच्या शरीरावर चंदन लावलं होतं, गळ्यात रत्नांची माळ होती, कमरेला पितांबर गुंडाळलेलं होतं. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होते. गणपती बाप्पांचं ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी माता मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेला गणपती बाप्पांची तपस्या भंग पावली. गणपती बाप्पा संतप्त झाले आणि तुळशीला हे कार्य अशुभ असल्याचे सांगितले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले, मी ब्रह्मचारी आहे. त्यांनी तुळशी मातेच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. हे ऐकून तुळशी माता संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला, तुझे एक नाही तर 2 विवाह होतील. यावर भगवान गणपती बाप्पाही तुळशी मातेला शाप दिला, तुझे लग्न एका राक्षसाबरोबर होईल. हे ऐकून तुळशीने गणपती बाप्पांची माफी मागितली. तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले, तुझे लग्न शंखचूर्णा नावाच्या राक्षसाशी होईल, पण तू रोपाचं रूप धारण करशील. पुढे गणपती बाप्पा म्हणाले, कलियुगात तुळशी मातेशिवाय जीवन आणि मोक्ष देणारी तू महत्त्वाची असशील. तुझा वापर सगळ्या पूजेत पहिल्यांदा केला जाईल, पण माझ्या पूजेत तुझा वापर निषिद्ध असेल. त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेत तुळशीचा वापर अजिबात केला जात नाही.